नमस्कार, मी महेंद्र कुमार श्रीरंगराव कांबळे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाअंतर्गत इतिहास या विषयावरील PhD पदवीकरिता मी भास्करराव जाधव यांचा ऐतिहासिक अभ्यास इसवी सन 1867 ते इसवी सन 1950 या विषयावर संशोधन करत आहे. माझे संशोधक मार्गदर्शिका आहेत प्राध्यापक डॉक्टर गीतांजली भीमराव बोराडे, सहयोगी प्राध्यापक प्राचीन भारतीय संस्कृती व इतिहास विभाग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ. प्री PhD कोर्ससाठी मी याद्वारे माझं हे सादरीकरण करत आहे. ब्रिटिश भारतामध्ये राजकीय गुलामीच्या पिढीत जखडून पडलेल्या भारतीय समाजमानावर प्रभावित करणाऱ्या अनेक राजकीय, सामाजिक, धार्मिक सुधारणावादी चळवळी 19व्या शतकामध्ये घडून आल्या. मध्ययुगीन परंपरावादी समाज मनाला या आधुनिक चळवळी आकर्षित करत होत्या. यामध्ये जर आपण प्रामुख्याने पाहिलं तर काही धार्मिक चळवळी आपणास आढळून येतात. याच्यामध्ये मग ब्राह्मो समाज असेल, प्रार्थना समाज असेल, परमहंस सभा असेल. यातून एक धार्मिक सुधारणांचा प्रवास अधोरेखित होतो. तर त्याचबरोबर उच्च वर्गामध्ये ज्या विविध प्रकारच्या कुप्रथा आढळून येत होत्या त्याच्या विरोधात सुद्धा काही सुधारकांनी बंड केलं. सती प्रथा, बालविवाह, विधवांचे केशवपण, पडदा पद्धती, आमरण वैधव्य प्रथा असेल किंवा लग्न विच्छेद बंदी असेल, संपत्ती वारसा हक्काचा अभाव असेल इत्यादी उच्च वर्णात आढळून येणाऱ्या प्रथांशी निगडीत या सुधारणा होत्या. तर यालाच समांतर पद्धतीने एक तिसरा प्रवाह ब्राह्मणेतर चळवळीचा आहे. या सर्व चळवळींचा भारतीय समाज मनावर, भारताच्या सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक जीवनावर फार मोठा परिणाम घडून आला. त्यातूनच महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये ज्या वेळेला ब्राह्मण सुधारकांची एक चळवळ उभी राहत होती त्याच वेळेला महात्मा ज्योतिबा फुले यांच्या नेतृत्वाखाली घडून आलेल्या सत्यशोधक चळवळीने ब्राह्मणेतर चळवळीची एक समांतर अशी चळवळ उभा केली. महात्मा ज्योतिबा फुले हे खऱ्या अर्थाने आधुनिक महाराष्ट्राचे मूलगामी समाज परिवर्तनाच्या चळवळीचे आद्यप्रवर्तक होते. महात्मा ज्योतिबा फुलेंनी सार्वजनिक सत्यधर्म, गुलामगिरी, इशारा, ब्राह्मणांचे कसब या ग्रंथामधून सोवळे ओळे, व्रतवैकल्य, ब्राह्मण श्रेष्ठत्व, जातीभेद या रूढीवर जोरदार हल्ला चढवला. ज्योतिराव फुले हे केवळ पुस्तकी पंडित नव्हते तर ते कर्ते समाज सुधारक होते आणि हेच यांच्या चळवळीचे एक वेगळं व्ययशतक लक्षण होतं. ते एक बंडखोर क्रांतिकारक होते. महात्मा ज्योतिबा फुलेंनी 24 सप्टेंबर 1873 मध्ये सत्यशोधक समाज स्थापन केला. एकेश्वरवाद, विश्वबंधुत्व, स्त्री पुरुषांची समानता ही सत्यशोधक समाजाची मूल तत्वे होती. सत्यशोधक समाजाने सत्यशोधन करणे हा आपल्या आंदोलनाचा मुख्य उद्देश ठरविला होता. महात्मा फुलेंच्या निर्वाणानंतर त्यांची ही चळवळ त्यांच्या सहकार्यांनी मोठ्या निष्ठेने चालवली. मग त्यामध्ये कृष्णराव पांडुरंग भालेकर असतील. भालेकरांनी दीनबंधू या वृत्तपत्रातून सत्यशोधक चळवळीचा पुरस्कार केला. सत्यशोधक चळवळीचे विचार मांडले. ही सत्यशोधक चळवळ समाज मनापर्यंत नेऊन पोहोचवण्याचं मोठं काम या दीनबंधूने केलं होतं. त्याचबरोबर महात्मा ज्योतिबा फुले यांचे दुसरे खंदे कार्यकर्ते होते ते म्हणजे राय बहादूर नारायण मेघाजी लोखंडे. नारायण मेघाजी लोखंडे यांनी सत्यशोधक चळवळीचा आधार घेत कामगारांना एकत्र केलं. मुंबईमध्ये बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन ही भारतातील पहिली कामगार संघटना महात्मा ज्योतिबा फुलेंच्या सत्यशोधक चळवळीतून पुढे आलेली संघटना होती. या संघटनेने दिनांक 10 जून 1890 रोजी देशातील कामगारांना रविवारच्या दिवशी प्रथम साप्ताहिक सुट्टी घोषित केली. 1890 मध्ये ज्योतिरावांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या सहचारीने सावित्रीबाई ज्योतिबा फुले यांनी 1890 ते 1897 या 7 वर्षाच्या कालखंडामध्ये सत्यशोधक समाजाच्या कार्याची धुरा वाहिली. 1893 मध्ये सासवड येथे भरलेल्या सत्यशोधक समाजाच्या 20व्या वर्धापन दिनाच्या अध्यक्षपदी त्यांच्याकडेच होते. सावित्रीबाई फुलेंच्या अथक परिश्रमाने
एक नवीन सामाजिक इतिहास आकाराला येत होता. महात्मा फुलेंच्या मृत्यूनंतर बहुजन समाजाच्या या चळवळीचे नेतृत्व कालोगात कोल्हापूरचे राजे छत्रपती महाराज शाहू महाराज यांच्याकडे आले. छत्रपती शाहू महाराज हे 2 एप्रिल 1894 रोजी त्यांचं राज्यारोहण झालं. राजश्री शाहू गादीवर आले त्यावेळेला समाजाची परिस्थिती अविकसित स्वरूपाची होती. निरक्षर, जातीबद्धता, रूढीबद्धता यामुळे समाजाला एक स्थितीशीलता व मागासलेपणा आलेला होता. त्याचाच फायदा घेऊन विशिष्ट वर्ग प्रशासनाच्या व अन्य क्षेत्रामध्ये बहुजनांचे शोषण करत होता. ब्राह्मणी वर्चस्वामुळे समाजाच्या बिकट अवस्थेची शाहू महाराजांना जाणीव होती. त्यातच भर पडली वेदोक्त प्रकरणाची. वेदोक्त प्रकरणाने शाहू महाराजांच्या जीवनाला एक वेगळीच कलाटणी मिळाली. शाहू महाराजांच्या सारख्या क्षत्रियाला वेदोक्त मंत्राने विधी करण्याचा अधिकार नाही हे राजोपाध्याय यांचे जेव्हा मत छत्रपती शाहू महाराजांनी ऐकले त्यावेळेला शाहू महाराजांच्या स्वाभिमानी क्षेत्रत्वाला हे एक प्रकारचं आवाहन वाटलं. या वेदोक्त प्रकरणाची फार मोठी चर्चा झाली, परंतु यातूनच एक सामाजिक अभिसरण सुरू झालं. या घटनेने महाराजांना फार मोठं बंडखोर बनवलं आणि यातूनच मग महात्मा फुलेंनी चालू केलेल्या सत्यशोधक चळवळीला या वेदोक्त प्रकरणाने एक फार मोठी गती दिली. महाराष्ट्राच्या बहुजन समाजाच्या दुरावस्थेचे कारण शिक्षणाचा अभाव आहे हे शाहू महाराजांनी ओळखले आणि त्यांनी प्राथमिक शिक्षणावर भर दिला. त्यातूनच मग 29 सप्टेंबर 1917 रोजी त्यांनी सक्तीच्या शिक्षणाचा कायदा केला. छत्रपती शाहू महाराजांनी जातीय विषमता नष्ट करून सामाजिक क्षमता, सामाजिक न्याय निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि यातूनच मग पुढे राजश्री शाहू महाराजांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. दिनांक 11 जानेवारी 1911 रोजी या सत्यशोधक समाजाची स्थापना झाली आणि याच्या अध्यक्षपदी भास्करराव जाधव यांची निवड करण्यात आली. भास्करराव जाधव यांच्या देखरेखीखालीच घरचा पुरोहित हे पुस्तक तयार करण्यात आले आणि इसवी सन 1913 साली कोल्हापुरातील पुरोहित शाळेत तयार झालेल्या ब्राह्मणेतर पुरोहित वर्गाकडून धार्मिक विधी पार पडू लागली. वास्तविक पाहता ही एक फार मोठी क्रांती होती. भास्करराव जाधव यांच्या नेतृत्वाखाली सत्यशोधक समाजाचे कार्य अधिक जोमाने सुरू झाले. पुढे या सत्यशोधक चळवळीचे रूपांतरच ब्राह्मणेतर चळवळीमध्ये झाले. कारण 20 ऑगस्ट 1927 रोजी मॉन्टेग्यू यांनी हिंदी सत्यशोधक सुधारणाविषयी घोषणा करताच भारतातील सर्व पक्षांचे आणि संस्थानाचे नेते आपापल्या योजना त्यांच्याद्वारे मांडण्याच्या हेतूने तयारीस लागले होते. आणि याच पार्श्वभूमीवर मग सत्तेवर येण्यासाठी मुंबईमध्ये इसवी सन 1920 साली ब्राह्मणेतर पक्ष स्थापन झाला. इसवी सन 1922 साली मुंबई येथे कायदे कौन्सिलात भास्करराव जाधवांची सरकारतर्फे नेमणूक झाली. इसवी सन 1923 सालच्या निवडणुकीत ब्राह्मणेतर पक्षाचे पुढारी म्हणून भास्करराव जाधव यांच्याकडे शिक्षण खाते देण्यात आले. इसवी सन 1928 पासून भास्करराव जाधव हे कायदे कौन्सिलमध्ये शिक्षण, अबकारी, उद्योग, सहकार या विविध क्षेत्रामध्ये त्यांनी कार्यक्षमतेने जबाबदारी पार पाडली. भास्करराव जाधव यांचं हे विविध अंगाने फुललेले व्यक्तिमत्व, त्यांच्यामध्ये असलेली सामाजिक बांधिलकी, त्यांचे सत्यशोधक विचार, त्यांचे सामाजिक विचार हे सामाजिक परिवर्तनाच्या व लोक कल्याणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे. त्यांचे हे नेतृत्व कसे विकसित होत गेले हे पाहणे सुद्धा संशोधनाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात व समाजकारणात एक प्रभावी बहुजन नेतृत्व म्हणून भास्करराव जाधव अवतरले होते. अशा प्रभावी व्यक्तिमत्वाची ब्राह्मणेतर विचारधारेच्या परिप्रेक्षातून चिकित्सा होणे हा या संशोधनाचा विषय आहे. भास्करराव जाधव यांचा ऐतिहासिक अभ्यास या माझ्या संशोधन विषयाचं समस्या सूत्रण आपल्याला करता येईल. त्यामध्ये प्रामुख्याने सत्यशोधक चळवळ व ब्राह्मणेतर चळवळ यांना साधणारा दुवा म्हणून भास्करराव जाधवांची भूमिका, कार्य तसेच विचार महत्वपूर्ण ठरतात त्याचा अभ्यास करणे. राजश्री शाहू महाराजांसोबत ब्राह्मणेतर चळवळीची धुरा भास्करराव जाधव समर्थपणे चालवत असताना सत्यशोधक चळवळीची तत्वे व विचार जाणीवपूर्वक आपल्या आचार व विचारातून त्यांनी शेवटपर्यंत जोपासली.
याचा अभ्यास करणे हे सुद्धा एक समस्या सूत्रण आहे. अस्पृश्यता निर्मूलनाच्या कार्यामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता. असे असताना सुद्धा त्यांचे हे कार्य काहीसे उपक्षित राहिलेले आहे. त्याचा सुद्धा या निमित्ताने अभ्यास होणार आहे. भास्करराव जाधवांच्या लिखाणाला बुद्धिवादी व विवेकनिष्ठेची तसेच परिवर्तनवादाची जोड होती. त्यांच्या या विचार व कार्यातून त्यांनी ब्रिटिशांच्या सुधारकी भूमिकेला काही अंशी दुजोरा दिल्याचं दिसून येतं. त्याचाही अभ्यास या ठिकाणी करण्यात येणार आहे. भास्करराव जाधवांनी आपल्या विचार व कार्यातून ब्राह्मणी व्यवस्थेला हादर दिली आहे. तसेच त्यांनी सत्यशोधक जलशामध्ये आमूलाग्र परिवर्तन करून महात्मा फुले नंतरच्या काळातही त्यांचे विचार व कार्य जोपासण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे सत्यशोधक चळवळीच्या तसेच ब्राह्मणेतर चळवळीच्या ऐतिहासिक परिप्रेक्ष्यातून भास्करराव जाधव यांच्या विचार व कार्याची मांडणी करणे यासाठी सुद्धा हे संशोधन उपयुक्त ठरणार आहे. आता या बाबतीमध्ये आपण जर पूर्व संशोधनाचा आढावा घेतला तर खेदाने असं नमूद करावं असं वाटतं की भास्करराव जाधवांच्या सामाजिक आणि सत्यशोधक विचारावर संशोधात्मक समग्र अध्ययन अद्यापर्यंत फारसे झालेले नाही. तथापि भास्करराव जाधव यांच्या राजकीय कारकिर्दीच्या दृष्टीने अनेक स्फुट लेख आहेत, स्मरणिका आहेत, गौरव ग्रंथामधून त्यांचं लिखाण आहे. त्यामध्ये जर आपण प्रामुख्याने पाहिलं तर मग नामदेव म्हणजे आपल्या याच्यामध्ये डॉक्टर राय कडियाळ यांनी नामदार भास्करराव जाधव यांचे जीवन व कार्य या पुस्तकातून भास्करराव जाधव यांच्या जीवनाचा पट मांडलेला आहे. त्यांच्या जीवन कार्याचा आढावा लेखकांनी घेतलेला आहे. या पुस्तकामध्ये भास्करराव जाधवांचा कुल वृत्तांत आहे. त्यांचा जन्म, त्यांचं शिक्षण, स्वभाव, शिस्त या अनेक संबंधांनी लिखाण केल्यामुळे भास्करराव जाधव हे ज्ञात होतात. भास्करराव जाधव यांच्या विद्वत्तेची, त्यांच्या तल्लख स्मरणशक्तीची दखल घेऊन छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानामध्ये त्यांची सरसुबे म्हणून नेमणूक केली होती. न्यायाधीश असेल, दुष्काळ निवारण अधिकारी असेल, नगरपालिकेचे सर्वाधिकारी अशा विविध पदावर काम करणारे एक कार्यक्षम प्रशासक म्हणून आपल्याला या ग्रंथातून भास्करराव जाधव समजून घेता येतात. असंच एक दुसरा ग्रंथ आहे ज्ञान भास्कर भास्करराव जाधव. याचं संकलन आणि संपादन प्राध्यापक श्याम येडेकर यांनी केलेलं आहे. या पुस्तकातून भास्करराव जाधव यांच्या कार्याची त्यांनी म्हणजे त्यांच्या कार्याची त्यांनी महत्व विशद केलेला आहे. भास्करराव जाधव यांचा एक कार्यक्षम प्रशासक म्हणून तसेच एक थोर विचारवंत आणि कर्ता पुरुष, एक कर्ता अग्रणी म्हणून त्यांचा या पुस्तकामध्ये उल्लेख केलेला आहे. भास्करराव जाधवांनी विविध विषयावर लेखन केलेले आहे. त्यांची वैचारिक झेप असेल, त्यांचं वाङ्मयीन कर्तृत्व असेल, तसेच त्यांच्या सामाजिक व राजकीय कार्याचा आदर्श पुढील पिढ्यांना व्हावा या दृष्टीने प्राध्यापक श्याम बेडेकर यांनी या पुस्तकाचं संपादन केलेलं आहे. असंच दुसरा एक ग्रंथ आहे सी.बी. बाबर यांचा भास्करराव जाधव यांचे जीवन व कार्य. या पुस्तकातून सी.बी. बाबर यांनी भास्करराव जाधव यांचे जीवन आणि कार्याचा परामर्श घेतलेला आहे. कोल्हापूर संस्थांची सर्वसाधारण स्थिती आणि त्या पार्श्वभूमीवर भास्करराव जाधवांचा उदय, संस्थानामधील त्यांची कारकीर्द, सहाय्यक सरसुबे म्हणून त्यांनी गाजवलेली आपली कालखंड, म्युनिसिपालिटीचे प्रशासन असेल, सत्यशोधक चळवळ असेल, ब्राह्मणेतर मराठा शिक्षण परिषद असेल किंवा मग सहकार चळवळीतील त्यांची भूमिका, अशा अनेक परिप्रेक्षकातून त्यांचा ऐतिहासिक अभ्यास प्रस्तुत प्रबंधामध्ये केलेला दिसतो. भास्करराव जाधव यांचं आत्मकथनपर एक पुस्तक आहे मी सत्यशोधक कसा झालो. हे पुस्तक अत्यंत मोलाचं आहे कारण हे स्वतः भास्करराव जाधव यांचं आत्मकथन असून त्यांच्यावर सत्यशोधक चळवळीचा प्रभाव कसा पडला हे दिसून येतं. त्याचबरोबर राजश्री एक व्यक्तिदर्शन असेल किंवा श्रीमद छत्रपती शाहू महाराज यांची चरित्र असेल, या विविध ग्रंथातून सत्यशोधक चळवळ, ब्राह्मणेतर चळवळ यांची चर्चा करण्यात आलेली आहे. आणि त्यामुळे भास्करराव जाधव यांच्या विचार व कार्यावर असलेला सत्यशोधक चळवळीचा आणि ब्राह्मणेतर चळवळीचा प्रभाव आपणास दिसून येतो. या सर्व
अंगातून, या सर्व परिप्रेक्षकातून आपल्याला भास्करराव जाधव आणि त्यांचे विचार समजून येतात. तथापि महाराष्ट्राच्या व्यापक सामाजिक चळवळीतील एक सत्यशोधक म्हणून, ब्राह्मणेतर चळवळीतील एक प्रमुख व्यक्तिमत्व म्हणून आणि एक सफल आणि सखोल विचाराचा अग्रणी म्हणून भास्करराव जाधव यांच्या सामाजिक समस्यांच्या सोडवणुकीविषयी जे विविध विचार आहेत त्या विचार पैलूंचे फारसे संशोधन झालेले नाही, फारसे समाधानकारक संशोधन झाले नाही. ही एक प्रमुख समस्या आहे. या संशोधनामध्ये सुद्धा आपण ही प्रमुख समस्या मांडलेली आहे. भास्करराव जाधव यांचे जीवन कार्याचे अध्ययन विशिष्ट चळवळीच्या संदर्भात झाले असले तरी त्यांचे नेतृत्व, त्यांचे सामाजिक विचार, त्यांचे प्रशासकीय कौशल्य याबाबत अद्याप सखोल संशोधन झालेले नाही. पश्चिम महाराष्ट्रात महात्मा ज्योतिबा फुले आणि राजश्री शाहू महाराजांच्या विचारांचा वारसा घेऊन सामाजिक चळवळीत काम करणाऱ्या भास्करराव जाधवांनी कोणकोणत्या संघटनांचे नेतृत्व केले, प्रबोधन युगातील त्यांचे कार्यकर्तृत्व कशा प्रकारचे आहे हे पाहणे उचित ठरते. आणि म्हणूनच भास्करराव जाधव या चतुस्र व्यक्तिमत्वाचा ऐतिहासिक संदर्भातून अभ्यास करणे तितकेच महत्वाचे आहे. या संदर्भात या संशोधन विषयाच्या अनुषंगाने जे उद्दिष्टे आहेत त्याचे विवेचन आपल्याला करता येईल. भास्करराव जाधवावरील महात्मा फुले यांच्या सत्यशोधक चळवळीचा तसेच राजश्री शाहू महाराजांच्या ब्राह्मणेतर चळवळीचा प्रभाव कसा निर्माण झाला याचा शोध घेता येऊ शकतो. हे एक उद्दिष्ट आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या समतेचा, कर्तेपणाचा, सुधारकी व्यवस्थेचा वारसा भास्करराव जाधवांनी कसा उभारला याचाही आपल्याला शोध घेता येऊ शकतो. ब्राह्मणेतर चळवळीतील भास्करराव जाधव यांच्या विचार व कार्याचा अभ्यास याद्वारे करता येऊ शकतो. हे एक उद्दिष्ट आहे या संशोधन विषयाचं. ब्रिटिश आणि ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर चळवळ यांच्यातील द्वंद्वामध्ये भास्करराव जाधवांची भूमिका कशी राहिली याचा सुद्धा शोध याद्वारे घेता येऊ शकतो. कुशल प्रशासक, ब्राह्मणेतर नेता, कामगार हितेशी धोरण, ब्राह्मणेतर चळवळ निर्मितीतून मराठ्यांना न्याय देण्याची भूमिका, कोल्हापुरातील शाहू महाराज यांच्या नेतृत्वाखाली सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष या नात्याने भास्करराव जाधव यांनी केलेल्या कामगिरीचा वेध घेणे हे सुद्धा या संशोधन ग्रंथाचे उद्दिष्ट आहे. भास्करराव जाधव यांच्या विद्वत्ता प्रचूर, परिवर्तनशील आणि विवेकनिष्ठ लेखनाचा अभ्यास करून त्याचे ऐतिहासिक मूल्य लक्षात घेणे हे सुद्धा या संशोधन ग्रंथाचे एक वैशिष्ट्य आहे. आता या संशोधन ग्रंथाचा ग्रहितके कुठली आहे त्या ग्रहितकांचा सुद्धा आपल्याला विचार करावा लागेल. सत्यशोधक चळवळ व ब्राह्मणेतर चळवळ यांना सांधणारा दुवा म्हणून भास्करराव जाधवांची भूमिका व कार्य तसेच विचार महत्वपूर्ण ठरतात. राजश्री शाहू महाराजांसोबत ब्राह्मणेतर चळवळीची धुरा भास्करराव जाधवांनी समर्थपणे चालवत असताना सत्यशोधक चळवळीची तत्वे व विचार जाणीवपूर्वक आपल्या आचार व विचारातून शेवटपर्यंत जोपासली. या अर्थाने भास्करराव जाधव हे कर्ते सुधारक होते. अस्पृश्यता निर्मूलनाच्या कार्यात त्यांनी सक्रिय सहभाग व पुढाकार घेतला असला तरी भास्करराव जाधवांचे हे कार्य काहीसे उपेक्षित राहिल्याचे दिसते. भास्करराव जाधवांच्या लिखाणाला बुद्धिवादाची व विवेकनिष्ठेची व परिवर्तनवादाची जोड असून त्यांच्या विचार व कार्यातून सातत्याने त्यांनी ब्राह्मणी व्यवस्थेला हादरे दिले आहे. त्याचाही विचार आपल्याला या ठिकाणी गृहीतक म्हणून करावा लागेल. सत्यशोधक जलशामध्ये भास्करराव जाधवांनी आमूलाग्र परिवर्तन करून महात्मा फुलेंच्या नंतरच्या काळातही त्यांचे विचार व कार्य जोपासण्याचे व त्यांच्या विचाराचे प्रसार करण्याचे वृत्त कायम ठेवले. प्रसाराचे अग्रदूत म्हणून भास्करराव जाधवांचे कार्य महत्वपूर्ण आहे. महात्मा फुलेंच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार त्यांनी या ब्राह्मणेतर चळवळीच्या माध्यमातून केलेला आहे. त्याचा सुद्धा विचार करणे,
त्याचा सुद्धा विचार करणे या ठिकाणी महत्वपूर्ण आहे. आता या संशोधनासाठी आपण जी संशोधन पद्धती अनुसरत आहोत त्यामध्ये आपण भास्करराव जाधव यांच्या जीवन कार्याचा आणि त्यांच्या सत्यशोधक व सामाजिक विचारांचे अध्ययन करणार आहोत. त्या दृष्टीने जे उपलब्ध साधन सामुग्री आहे त्याच्यामध्ये त्यांच्या जीवन कार्यावर प्रसिद्ध होत असलेले, जीवन कार्यावर प्रसिद्ध झालेले विविध संदर्भ ग्रंथ, विविध प्रकारची मासिके, वृत्तपत्रे, सरकारी दस्तऐवज इत्यादी साधन सामुग्री विचारात घेतलेली आहे. त्यासाठी मराठी आणि इंग्रजी या दोन्ही प्रकारच्या साधन सामुग्रीचा उपयोग करण्यात आलेला आहे. नामदार भास्करराव जाधवांच्या जीवनातील सर्व घडामोडींचा अभ्यास ऐतिहासिक क्रमवारीनुसार करण्याच्या पद्धतीवर भर देऊन संकलित साधन सामुग्री व अनुषंगिक अध्ययन या गोष्टीवर भर देताना वर्गीकरण पद्धतीचा अवलंब करून प्रकरण निहाय माहितीचे संकलन करण्यात आले आहे. संकलित माहितीच्या अध्ययनाचे विश्लेषण तर्क सुसंगत आणि प्रत्यक्ष उपलब्ध लिखित संदर्भाच्या अनुषंगाने माहितीचे विश्लेषण केलेले आहे. हे संशोधन विषयाच्या अनुषंगाने प्रकरण निहाय योजनेमधील गृहीतके, उद्दिष्टे, उपसंहार यांच्या तर्कसंगतीमधूनच वस्तुनिष्ठ व पारदर्शी निष्कर्ष काढण्याच्या पद्धतीवर प्रस्तुत संशोधनामध्ये भर देण्यात आलेला आहे. सत्यशोधक आणि ब्राह्मणेतर विचारधारेच्या परिप्रेक्षकातून भास्करराव जाधव यांच्या विचार व कार्याची उकल करण्याचा प्रयत्न या संशोधन प्रबंधातून करण्यात आलेला आहे. आता या संशोधन विषयाची व्याप्ती जर आपण तपासून पाहिली तर नामदार भास्करराव जाधव यांचे सामाजिक सत्यशोधक विचार आणि नेतृत्व समजून घेऊन त्या विचारांचे योग्य प्रकारे अध्ययन करून त्यांच्या विचारांचे महत्व संशोधनाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवणे हा या संशोधन विषयाचा प्रमुख उद्देश आहे. भारतीय प्रबोधन युगाच्या दृष्टीने नामदार भास्करराव जाधवांचे हे फार मोठे वैचारिक योगदान आहे. फुले शाहूंच्या सुधारणाविषयक तत्वज्ञानाची धुरा नामदार भास्करराव जाधवांनी सांभाळली आणि पश्चिम महाराष्ट्रात ते समाज सुधारणेच्या सत्यशोधक कार्यात आघाडीवर राहिले. त्यांच्या नेतृत्वातून प्रेरणा घेऊन शेकडो कार्यकर्ते तयार झाले आणि सामाजिक सुधारणा गतिमान झाली. जाधवांचे सामाजिक विचार व नेतृत्व पैलूंचा सत्यशोधक परिप्रेक्षातून ऐतिहासिक अभ्यास करणे एवढ्या पुरेसे अध्ययन मर्यादित करण्यात आले आहे. आता या संशोधन विषयाची प्रकरण संरचना जर आपण पाहिली तर पहिले प्रकरण जे आहे ते प्रस्तावना, संशोधन पद्धती, आराखडा आणि महाराष्ट्राची पार्श्वभूमी याबाबत आहे. दुसरे प्रकरण भास्करराव जाधव यांचे प्रारंभिक जीवन, त्यांची जडणघडण, प्रेरणास्थळे व विचार विशद करणारी आहे. तिसरे प्रकरण सत्यशोधक चळवळ, ब्राह्मणेतर चळवळ, दलित चळवळीतील भास्करराव जाधवांचे आणि ब्राह्मण तसेच ब्राह्मणेतर द्वंद्वातील भास्करराव जाधवांची बुद्धिप्रामाण्यवादी भूमिका याबाबत तिसरे प्रकरण संबंधित आहे. चौथे प्रकरण जे आहे ते भास्करराव जाधव लिखित साहित्याची ऐतिहासिकता असं हे प्रकरण असणार आहे. पाचवं प्रकरण हे विविध क्षेत्रात भास्करराव जाधव यांनी केलेले कार्य व बहुआयामी व बहुव्यासंगी नेतृत्व व भास्करराव जाधवांचा बुद्धिप्रामाण्यवाद याच्याशी पाचवे प्रकरण संबंधित आहे. सहावं प्रकरण समारोप, निष्कर्ष व गृहीतकांचा पडताळा या बाबीशी संबंधित आहे. अशा प्रकारे 6 प्रकरणातून हे संशोधन विषय विशद केला जाणार आहे. आता या प्रस्तावित संशोधन विषयाचं काय महत्व आहे हे सुद्धा आपल्याला समजून घेणं तितकंच आवश्यक आहे. नामदार भास्करराव जाधव हे पश्चिम महाराष्ट्रातील एक थोर सत्यशोधक व पुरोगामी विचारवंत होते. भास्करराव जाधवांनी ब्राह्मणेतर चळवळीचे नेतृत्व केले. ब्राह्मणेतरांना संघटित करून सत्यशोधक हक्क मिळवण्यासाठी समाजाला जागृत करणारी ही चळवळ उभा केली. समान संधीसाठी सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक क्षेत्रात बहुजन समाजाला न्याय मिळवून देणे हे ब्राह्मणेतर चळवळीचे प्रमुख सूत्र होते. ब्राह्मणेतर समाजात बुद्धिप्रामाण्यवादी
दृष्टी निर्माण करून विवेकवादावर आधारित धर्माकडे आणि समाजाकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन नामदार भास्करराव जाधवांनी दिला. अशा प्रकारे शाहू फुलेंच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, सत्यशोधक क्षेत्रातील वैचारिक वारसा भास्करराव जाधवांनी पुढे नेला. पश्चिम महाराष्ट्रात अशा प्रकारे सामाजिक, आर्थिक आणि सत्यशोधक क्षेत्रात स्वतंत्रपणे वैचारिक ठसा उमटवणारा आणि लोकशाही मूल्यांची जोपासना करणारा हा प्रभावी नेता होता. म्हणूनच त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा सविस्तर अभ्यास होणे हे संशोधन विषयाच्या दृष्टीने फार महत्वाचे आहे. आणि म्हणूनच सत्यशोधक आणि ब्राह्मणेतर विचारधारेच्या परिप्रेक्ष्यातून भास्करराव जाधव यांच्या विचार व कार्याची उकल करण्याचा प्रयत्न प्रस्तुत संशोधन विषयातून मी करत आहे. आपण मला या ठिकाणी सेमिनार मध्ये आपले विचार व्यक्त करण्यासाठी संधी दिली त्याबद्दल मी आयोजकांचा आभारी आहे. धन्यवाद.